नाव सांगू राजाचे नाव झाले गरम मसाले हे नाव नाव सांगू राजाचे नाव झाले गरम मसाले हे नाव नाव सांगू राजाचे नाव झाले गरम मसाले हे नाव नाव सांगू राजाचे नाव गरम मसाले हे नाव नाव सांगू राजाचे नाव झाले गरम मसाले हे नाव नाव सांगू राजाचे नाव झाले गरम मसाले हे नाव नाव सांगू राजाचे नाव झाले गरम मसाले हे नाव नाव सांगू राजाचे नाव बरोबरी दारू घरोघरी बरोबरी दारू घरोघरी बरोबरी दारू घरोघरी खांद्यावर घेऊन आला होय जरा लाव तरी बघू बघ असं असतं बघ थांबा राजा आता बघ बरोबर आहे अजा काय रे माझे यायला अजून भरपूर टाइम आहे बघ अजून भरपूर टाइम आहे बघ हा माझेच पण मी थोडा आराम करतो काय आले आले आराम हा मी काय करू बघ माझ्या आले की मला कसं उठवणार कसं उठवून बघ असं करायचं गजा हा जरा बघ हा एकदम परफेक्ट उठतील ना हा चालेल गजा पारा हुशार गजा पारा हुशार राज सेवक अजा आपला पारा कसा काय चालला आहे अगदी व्यवस्थित प्रगती महाराज राज सेवक अजा अरे गजा कोट्या आहे गजा कोट्या अरे हे गजा अजा हा अरे कोट्या आहे गजा अजा गजा कोट्या आहे गजा अजा काय चालला आहे अजा गजा कोट्या आहे हा हरामखोर महाराजांच्या सिंहासनावर झोपला आहे ह्या हरामखोराची परीक्षा घेतली पाहिजे महाराजांच्या प्रणाम अशी वासोबाई हा परीक्षा 100% पास होणार महाराज आज मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाची नीट उत्तर द्या विचार बालका विचार महाराज एखाद्याच्या घराला आग लागली त्याने काय करावे त्या आगीत रॉकेल वर आपोआप आग विझेल महाराज एका गरीब शेतकऱ्याची बायको एका चोरट्याने पळवून नेली तर त्यांनी काय करावे दुसऱ्याची घेऊन जावी तिसऱ्याची घेऊन जावी अरे तिसऱ्याने काय करावे तुमची घेऊन जावी कोणाची नाही तुमची नाही अजा गजा पारा करता का झोपा करता अजा महाराजांची वेळ झाले आपला पारा नीट ठेवा बारा हुशार आपलं राज्य किती आनंदाने चाललं आहे आपल्या राज्यात धन दौलत अशी कसली कुणी भासत नाही ही माझी सारी प्रजा अशी आनंदाने जगत आहे प्रधानजी आपला राज्य कारभार कसं काय चाललं आहे एकदम व्यवस्थित चालला आहे महाराज ठीक आहे प्रधानजी राजसेवक बोला महाराज मी थोडा विश्रांती घेत आहे तेव्हा आपला पारा
गोष्टी व्यवस्थित ठेवा. सशांत महाराज. ठीक आहे. नाही महाराज, माझा पुराणा सैतान आहे सैतान. एखाद्या नागाप्रमाणे देवस्पर्शा राहणार नाही म्हणून म्हणतो हा राजात नकोय, राजाचा हात पार करा. नाही महाराज, आपण जे काय सांगाल ते मी करायला तयार आहे, पण मला आपल्या सामील करून घ्या. प्रधानजी, शरणागतीला मरण द्यायचं नाही. आपला नीतिधर्म आहे. त्याला एक वेळ क्षमा करून आपल्या राज्यात शरणागतीच्या जागेवर मृत्यूला ठेवलं पाहिजे. महाराज, तसे असेल तर राजकुमारी नंदी वैभवांना हजर करा. प्रधानजी, काही हरकत नाही. राजसेवक राजकुमार वैभव नंदिनी त्यांना ताबडतोब हजर करा. घेऊन येतो हा, घेऊन आशीर्वाद असो. आशीर्वाद असो. एवढ्या काही नाही बोलायचं. वैभव पण नंदिनी, तुम्हाला राज दरबारात बोलवण्याचं कारण म्हणजे एकच. आपल्या राज्यात एक नवीन वीर सेनापती नेमला आहे. तेव्हा आपलं काय मत आहे? नको बाबा, तो चोर व डाकू आहे, विश्वासघातकी आहे आणि आपल्याला त्याची काही गरजही नाही. नाही महाराज, काही नाही करू. आपण जे काय सांगाल ते मी करायला तयार आहे, पण मला आपल्या राज्यात सामील करून घ्या. मग वैभव पण नंदिनी, त्याला एक वेळ क्षमा करून आपल्या राज्यात सामील करून घ्यावं असे आमचे ठाम मत आहे. आम्ही तुमच्या हातात नाही. ठीक आहे. हो महाराज, बोला ना. आम्ही तुम्हाला आजपासून आमच्या राजवाड्यात सेनापतीच्या जागेवर लोकला ठेवला आहे. पण आमची एक अट आहे. आणि ती कोणती? प्रधानजी हुकूम सोडणार आणि तो तुम्ही पाळणार. प्रधानजी, चला चला तर आपण जाऊया. चला तर. राजा इंद्रसेना, तू घोडा या रानाचा अजून कधी मी कावा आवडला नाही. काय म्हणे
सोपला नाही सैताना कसे मी तुला संपत्ती लुटू देणार नाही आले लक्षात हे गाव त्या प्रधानचे असले पाहिजे प्रधानजी चंडीगड माझ्या लक्षात ठेव अशा जातो आणि अगर राजाच्या नवरात्राच्या हाराची चोरी करतो आणि ते दारू त्या प्रधानच्यावरती
राजाची शक्ती घ्या महाराज राजाची शक्ती घ्या राजसेवक बोला महाराज राजाची शक्ती राजा काय रे महाराज राजसेवक पाहिलं पण तुम्ही नाही केली चोरी हे चिंटू पण काय घेऊन यायचे पण माझा संशय उभा दीपक. त्या प्रधान होते नाही राजासिंग नाही मग घ्या घ्या तिची शक्ती अच्छा गजा पाहता काय घ्या तिची शक्ती राजा घेऊ काय महाराज या गजा महाराज नाही बस हापा राजसेवक महाराज कुठले अप्पा तुमचा बाई महाराज बाई त्याला योग्य निश्चय व्हायला पाहिजे राजासिंग जे तुम्ही शिक्षा करून आम्हाला बांधले असेल अच्छा गजा पकडा गजा पकडा पकड गजा तिला घेऊन तुमच्या कडे ढकलून द्या हो महाराज कडा भरलाय अच्छा कपड्या राज्याचा म्हणे महाराज एक सांगतो गजा गजा महाराज हा प्रदेश शांत म्हणता नाही हो नसिंग आपल्या चालला कधी आपल्या एखादं बसा म्हणजे मी थोडी विश्रांती घेता तर मग आपला पारा अगदी व्यवस्थित ठेवा ठीक आहे महाराज गजा महाराज विश्रांती घेत आहे महाराज हुशार डोक्याच्या बघ की महाराज जाम झोपाले झोपूया राजसेवक बरेच दिवस झाले महाराजांना भेटायचं महाराज आहेत का? हो ते काय महाराज विश्रांती घेत नाही महाराज राजसेवक महाराजांचा खून झाला महाराज राजसेवक महाराज प्रधानजी तू राज ओपण आलास हळूच रडाय काय झालं महाराज गेले काय महाराज तू काय सांभाळ होतास अच्छा अच्छा काय झाले रे माझ्या महाराजा खून झाला पण तू काय सांभाळ होतास गेले ते गेले पगार पण देऊ नाही गेले अच्छा अच्छा गजा बाप्पा कुणी अरे काय केलं तू लपडून महाराजाचा खून केला
अच्छा जा वैभव नंदी हजर करा घेऊन येतो. एवढ्या तातडीने बोलायचं कारण तर कोणतं? वैभव नंदिनी तुला कोणत्या शब्दात सांगू तुझ्या बाबाचा खून झालाय खून झाला काय सेनापती माझ्या भावाचा खून कोणी केला? तुझ्या बाबाचा खून राजवाड्यात लपून या प्रधानजीने केलाय. अरे आपण त्याचा पुरावा करतो. खून केलात की नाही? नाही बाल वैभव मी खून केला नाही. काय म्हणे खून मी नाही केला. अरे शस्त्र कोणाचे आहे? कोणाला जर शस्त्र माझे असले तर मी खून केला नाही. पाहिजे वैभव सेनापती तुम्ही प्रधानजींची इच्छा द्याल ते आम्हाला मान्य असेल येतो आम्ही. प्रधानजी अरे मला राज्याचा राजा व्हायचा आहे. हा राणासिंह अजित एक वेळ जुदा दिलाय. लक्षात ठेव जर का पुन्हा राजा पाहू टाकलेस त्या राणाच्या हातून तुला जुदा नाही. अशा गजा पकडा त्याला. लक्षात ठेव तो पुढे राज्यात येता म्हणे जंगलात सोडा. कोराणा सिंग जाता जाता एक सांगतो ज्या दिवशी मी राज्यात परत येईल तो दिवस तर शेवट असेल हे लक्षात ठेव. आणि तोही दिवस तुझा कौंटर असेल असं समज जाता घेऊन चल. आता राजाचा वीज झालंय पण या राजाच्या राणीचा शोध घेतला पाहिजे. बाबासाहेबांचा फोन करून प्रधानजीने आपल्या राज्यावर हकलून दिले. राणासिंग सेनापती काय दिवे लागणार आहे हेच काही कळत नाही. हे परमेश्वरा या संकटात वाचवा आम्हाला. कोण नंदिनी आज भाई फिरण्यात आली. नंदिनी तुला एक प्रश्न विचारू वाटतो त्याची योग्य उत्तर देशील. काय हे प्रश्न तुमचा? नंदिनी माझा प्रश्न एकदम साधा सरळ सोपा आहे. सांगा वेळ लावू नका. नंदिनी तुझ्या बाबांचा खून झाला. वैभव अजून लहान आहे. त्याला राज्य कसे चालवायचे हे अजून माहित नाही. तेव्हा मी म्हणतो त्या गाजर मस्त्याचा अधिकार फक्त माझा आहे. मी राजा आणि तू राणी. बोल तुला आहे की नाही मांडली? चुपच मूर्खा हरामखोर. माझ्या बाबांचा फोन करून प्रधानजीने आपल्या राज्यावर हकलून दिले. हे खरे आहे ना? तुझी कोणती मंडळी आली? अरे सारं केलं तुझ्यासाठी. मी राजा आणि तू राणी. महाराज तुम्ही राजा आणि ही तुमची राणी. वाजा वा. तुम्ही राजा आणि ही तुमची राणी. वाजा. एके दिवशी तुमचा अंडा होता आणि बरं कसं पाणी. बोल नंदिनी माझ्या घरात प्रेमाची माळ घालणार की नाही? ते बसलेल्या माझ्या पंडितच्या चपलीचा हात घालीन तुला. महाराज चपला काय म्हणते? चपलीचा हात नाही म्हणते. अच्छा गजा कोणाचं जेव्हा कशी नाही तयार होती. गजा महाराज तुमचं मुंडकवडी म्हणते. काय म्हणते? महाराष्ट्र मुंडकवडी म्हणते. लक्षात ठेव. कोणाचं जेव्हा कोणी
आणि एकाने पुढे यायचं लक्षात ठेवा. बघतो कशी नाही काय. अच्छा लक्षात ठेवा. काय रे कावट्या, रंगाचा बेल गेलास. जा चालतो इथून, त्याला फुक्कट बसशील. अरे मनाला का म्हणा कॅरेक्टरचा नाही मी. एवढी मग जाऊ दे शस्त्र. पोचो मला जाऊ. काय रे काट्या, चिडली होती का बेड? थांब. काय जपला? मागे थांबायचं. अच्छा पुढे या. अच्छा आज तुम्हाला एक कामगिरी करायची आहे. ही कामगिरी तुमच्या नाही होणार. हो मागे माझे सध्या गुणतात. इधर कोण? इधर कोण? इधर कोण? तुमचे माझे पाहुणे आहेत ते. राजा काय म्हणताय? मेवण्यांचे पाहुणे. अच्छा तू मागे जाऊ. मागे थांबतो, तुम्ही पुढे जावा. बघा पकडा जाऊ बोला. सांग काय झालं? लोकांच्या केसात होता ते दाढीच झाली. दाढी माझे माझ्यावर सांगितलं ना. महाराज एक काम करा, त्याचा पुढे काय या महिन्याचा पगार आमच्या दोघांचा म्हणा. हो. आम्हाला देऊ ना काय नाही असा का तर दाड्या बिड्या करून येऊ दे. पाहुणे माझे नाव सांगितलं ना. दे ना. त्या वैभवला येऊन जगला गोडी कुठली जाईल मी गोडी करून दे. ठीक आहे महाराज. घेऊन घेतो आम्ही. अच्छा अच्छा पुढे ये. महाराज आलो. गजा पुढे ये. महाराज या मला या. गजा पुढे ये. अजिबात नाही. अच्छा माझ्याकडे काय बघतात त्याला सांगा तिकडे. अच्छा हा त्याला या म्हण. तो तुम्हाला सांगतोय. अच्छा मी तुला सांगतोय. हो तो तुम्हाला सांगतोय. तुला सांगतोय. हो तो तुम्हाला सांगतोय. तुला सांगतोय. हो तो तुम्हाला सांगतोय. आता आजीवर सांगा इकडे उभं राहा. गजा पुढे ये. अजिबात नाही. गजा पुढे या. पुढे या. हराम तुला सांगितलं ऐकू येत नाही. अच्छा गजा असे पुढे या. असं वाटलं या. या बरं वाटलं. अच्छा गजा आज तुमचा पगार मी दुप्पट करणार आहे. गजा पण माझे एक तुम्हाला कामगिरी करायची आहे. गजा पगार पगार दुप्पट. होय. महाराज पगार दुप्पट व्हायलाच पाहिजे. का कशासाठी? महाराज आता किती महागाई झाले. कशा हा. काय पाहिजे तुला? महाराज आता किती गरमी पडते. काय
अच्छा मला काय पाहिजे त्याला गरमी लागते. अरे मग काय पाहिजे तुला महाराज माझ्या बायकोला रात्री झोपताना मॅक्सी लागते. मॅक्सीला दिली तर रात्री मला परत घेत नाही, घेत नाही, घेत नाही, घेत नाही, घेत नाही. आता त्याला लावाय तरी घेईन. होय होय. अच्छा हा गजा अड्डा मग मी काय पूर्ण डोक्याचा अच्छा आता पुढे ये गजा त्यानंतर आणि तुरुंगात डांबून ठेव. गजा पकडायचंय. पकड 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 पटकन. अरे तुला काय सांगितलं पकडा बोलत ना. तिला लांबून लांबून पकड, लांबून. हे बाय बाय पकड. एक सेल्फी होऊन जाऊ द्या. तिला तुरुंगाचा विषय डांबून ठेव आणि ताबडतोब यायचंय. जा लवकर घेऊन तिला. येऊ काय हा ये लवकर ये. अच्छा हा हा गजा इतकं काय आत्ताच करणार गेला आत्ताच गेला. अच्छा खरा खुरा तू माझ्या मागे काय करतोय अरे तुम्ही माझ्या पुढे काय करताय. मी त्या गजाचा विचार मी करतोय. पण त्याचाच विचार करतोय. अरे अरे मी इतकं काय झाला मार त्याला हात. थांबा मारतो. अरे ये गजा. अरे वा ये लवकर ये. जरा थांब की. जरा थांब. चल, नको. थांबा थांबा. बोलो बोलो अरे बाबा लवकर ये इकडे माझी जोड काढताय. काय म्हणतो मग सुरू म्हटलंय. अरे बाबा लवकर ये. हराम तुला तुरुंग आहे. इतका काय लागला काय झालं गजा काय सांगू काय रे? आणि आता कसं सांगू. काय झालं काय? अच्छा ते विचारतो ना काय झालं विचार. गजा जरा पुढे ये. महाराज गजा. असंच करताय. काय काय सांगता तुम्ही बा, सांग लवकर सांग. महाराज तुरुंगात गेलो. गरमागरम हवा. हो गरमागरम होय. अरे अरे गरमागरम कसं काय तुम्ही काय गरमागरम कशी काय सांगतो महाराज काय सांगू आणि आता कसं सांगू. अरे तुला ते विचारतो ना मग नंदी कुठे नंदिनी एकदम चुकलू पाहिजे. अरे मग तुला इतका काय लागला काय झालं बोल बोल लवकर. गजा महाराज तुरुंगात गेलो. तुरुंगाची चावी झाली मोठी, लॉक झालं छोट. काय हा, तुरुंगाची चावी झाली मोठी, लॉक झालं छोट. माझी चावी आज जाईना. राम खोरा हा, गजा हा. अरे अरे मग छोटी चावी छोटी छोटी चावी गजाली जाईना. काय? असा पुढे तुझ्या छोटी चावी होती ना मग का नाही का दिली महाराज मी पुढे तो मागे माझी चावी त्याला कशी द्या. आता महाराजांना सांगायलाच पाहिजे. एवढं तूच सांग वेळ हे जरा पुढे तरी सोबत. गजा गजा काय झालं महाराज किती किती पण पण मारा. मारा. काय जरा इकडे येतोस का? होय काय महाराज किती पण पण मारा. मारा. कमरेच्या खाली आणि ढोपराच्या वर. कमरेच्या खाली हा. आणि ढोपराच्या वर म्हणजे बोटावर. एकदम परफेक्ट. चला राजा जाऊया चला
किती निसर्गाने त्याला राजाच्या हातभार केले असेल पण नाही हे मी होऊ देणार नाही. आपल्या इथे थांबून चालणार नाही. आपल्या राजवाड्यात गेलं पाहिजे तो राजकुमार पण तू या ठिकाणी काय सांगतो त्या सारखा नाही डाव सोडला मला त्याला सुचलेले तिला काय का नाही डाऊन ठेवले काय तिचा आलावा तू राजकुमार वैभव आपल्या इथे थांबून चालला नाही. आपल्या राजवाड्यात गेलं पाहिजे. चल चल आता राजाचा राजा मी जवळ जा त्या नंदीला एक काय हजर कर. बोल नंदिनी तू काय विचार केलाय. जरी तू माझा प्राण घेतलास तरी मी तुझी राणी होणे शक्य नाही. गजा काय म्हणाल ती म्हणते तुमची राणी होणं शक्य नाही. तिला लग्नाची तयार कर. करू गजा हा जा तयार कर. माझ्यासोबत लग्न करशील. अरे हे माझ्या बरोबर महाराज लय उतावळी झाले. हो भरपूर महाराज तुमच्या लग्नाची भरपूर घाई झाली दिसली. अच्छा हा जा तिला लग्न तयार कर. गजा महाराजांना भलतीच घाई लागली. उतावळी झाली. महाराज तुमच्या लग्नात सगळा विचार केलेला आम्ही. सगळी तयारी झाली. मग अरे बस या साऱ्या लोकांना लग्नामध्ये दिलं. हो सगळ्यांना आमंत्रण देऊन झालंय. मराठी मंडळी पण आली आहे. कुठे आहे ती बघा ती बघा महाराज ती बघा ती बघा. प्रधानजी खरं नाही वाटत आहे माझं काय. हराम खोरा तू माझा घात केलाय. महाराज रात्री गेला भात आता बसा थोडा खा. त्या राज्यात पुन्हा पाहू टाकलेस. त्यावेळी बजावते त्या राणाच्या तुला जोडत नाही. त्याच वेळी तुला बजावले होते ज्या दिवशी मी राज्यात परत येईल तो दिवस तर शेवट असेल. ठीक आहे चालेल चालू शकतो. राजकुमार वैभव हे राज्य तुम्ही आनंदाने चालवा. येतो मी. या राज्यात तुम्ही प्रधानच्या आजपर्यंत सर्व प्रधान पुत्रे विचारते का मी आपण सर्व या राज्याचा सांभाळ करूया. ठीक आहे चल तर.